बुद्ध आणि त्यांचा धर्म भाग 7वा, त्यामधील साम्य आणि भेद आणि त्यातील बुद्धांनी काय ताजे ठरवले. तर त्यावेळी धार्मिक आणि तात्विक विचारसरणीच्या अवलोकनानंतर असं दिसून आलं की ज्यावेळी तथागत बुद्धांनी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढी कल्पनांनी लोकांच्या मनावर घट्ट अशी पकड केली होती. आता त्या कल्पना कोणत्या? तर त्याच्यामध्ये वेद प्रामाण्यावर विश्वास, तसेच कर्माचा विचार केला तर कर्म म्हणजे पूर्वजन्मीचं जे केलेलं कृत्य आहे त्यानुसार तुमचं या जन्मीचं स्थान निश्चित, यावर विश्वास. त्याचप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी धार्मिक विधी यावर विश्वास, तसेच आत्म्यावर विश्वास, ब्रह्मावर विश्वास, तसेच आत्मा आणि संसार याच्या पुनर्जन्मावर विश्वास, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी कल्पनांनी या लोकांच्या मनावर घट्ट पकड केली होती. तर यामध्ये तथागत बुद्धांनी काय ताज्य ठरवले? तर तथागत बुद्ध म्हणतात की मी कोण आहे, मी कुठून आलोय, कुठे जाणार, या प्रकारच्या विचारसरणीच्या वृत्तीचा बुद्धांनी धिक्कार केलाय. तसेच आत्म्याचं थोतांड हे बुद्धांनी धुडकावून लावलंय. त्याचप्रमाणे काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला त्यांची शून्यवादी मते तथागत बुद्धांनी ताज्य ठरवली. तसेच पाखंडी मताचा सुद्धा बुद्धांनी धिक्कार केला. त्याचबरोबर देवाने माणसाला निर्माण केलं किंवा ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला, ही गोष्ट बुद्धांनी ताज्य ठरवली. आणि त्याचबरोबर आत्म्याच्या अस्तित्वाकडे बुद्धांनी दुर्लक्ष केले, म्हणजेच आत्म्याचं अस्तित्व बुद्धांनी नाकारलं. तर बुद्धांनी या सर्व रूढी कल्पना अशा पद्धतीने ताज्य ठरवल्या.